केडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। मराठा मुलांना नाहक गोवण्याचा कट, त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हॉटेल फोडलं तर जरांगे पाटील यांचा भुजबळांवर गंभीर आरोप। अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुंडलिकनगर हद्दीत तरुणाचा खून, एकाच परिवारातील 3 जण अटकेत। आता सविस्तर बातम्या। मराठे शांततेत आंदोलन करीत आहेत। यात सत्ताधाऱ्यांचेच लोक मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून केलाय। सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसीचा प्रश्न आमच्याजवळ आहे, आम्ही आमचं ठरवलेलं आहे आणि बघूत पण। परंतु एक मराठा समाजाला विशेष करून या प्रेसच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करतो की आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होतंय, यांच्यातल्या फक्त 2-3 जणांनी असं ठरवलं की मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही। मराठ्यांनी आणखीन जास्तीची एकजूट वाढवा, पण शांततेत। आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे, त्यांनाही आज एक विनंती आहे। आज महत्त्वाचा विषय त्यांच्यासाठी सांगतोय की जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे असं दिसतं। याचं कारण असं की जे शांततेत आंदोलनं करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत, यांना विनाकारण केसेसमध्ये खोट्या गुंतवलं जातंय। याकडं मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष ठेवा, कारण उद्याच्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा। नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोरं तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार नाही। षडयंत्र काय आहे हे सांगतो। मला एक रात्री अशी माहिती मिळाली, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागं घेईल। बीडचे काही बांधव इथं आले होते का 3-4 वाजता, त्यांनी असं सांगितलं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल का काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटकसुद्धा आहेत, अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली। म्हणजे मी याच्या अगोदर म्हणलो होतं की मराठे शांततेत आंदोलनं करतात, याच्यात सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करते। शक्यतो ते तंतोतंत खरं व्हायला लागले। जसं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याच्या त्यांच्याच समाजातील कुणीतरी जवळच्यांनी ते फोडले, अशी जी मला ऐकू माहिती मिळाली। त्याचबरोबर महाराष्ट्रातही असा अंदाजा दिसतोय की यांनी एकामेकाचे त्यांच्या पूर्वीच्या दशापोटी घरं फोडलेत, एकामेकाचे घरावर दगड मारलेत। हे जे मी मागं म्हणलं होतं हे शक्यतो सत्य होणार आहे। मराठ्यांच्या लोकांना जाळपोळीशी देणं घेणं नाही, त्यांना करायची पण नाही। मराठ्यांच्या लोकांना जे सांगितलंय की आपण शांततेत साखळी उपोषण, आमरण उपोषण करायचे ते तसेच मराठ्यांचे चालू आहेत। मराठ्यांना या असल्या गोष्टीशी काय देणं घेणं नाही, ते फक्त त्यांच्या स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून ताकदीने आंदोलन उभा आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार आहेत। पुंडलिक नगरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली असून अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद झाल्याने चाकूने भुसकून खून झाल्याचे म्हटले जात आहे। गुरुदत्त नगर गारखेडा परिसरातील 30 वर्षीय तरुणाची जुन्या वैमनस्यातून चौघांनी छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे। ही घटना संकटमोचन मंदिर परिसरात सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली। खुनाच्या घटनेमुळे गारखेडा परिसर हादरले आहे। गणेश राऊत, वय वर्ष 30, राहणार गुरुदत्त नगर, गल्ली नंबर 2, गारखेडा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे। खून प्रकरणी निलेश दीक्षित, अमृत दीक्षित, गिरिजा दीक्षित, राहणार गुरुदत्त नगर, गल्ली नंबर 2 अशी आरोपींची नावे आहेत। तिन्ही आरोपींना पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली तर सागर पाटील हा आरोपी फरार झालाय। आरोपी आणि मयत गल्ली नंबर 2 गुरुदत्त नगर हे एकाच गल्लीत राहत होते। मयत गणेश राऊत खासगी वाहन चालवत होता। रात्री 11 वाजेच्या सुमारास संकटमोचन मंदिराजवळ गल्ली नंबर 2 येथे गणेश राऊत आणि दीक्षित कुटुंबियांमध्ये वाद झाला। त्यावेळी आरोपींनी गणेश राऊत याच्या छातीवर चाकूने वार केले। छातीवर वार करताच गणेश राऊतचा मृत्यू झाला। पुंडलिक नगर पोलिसांनी आरोपींकडून 7 तीक्ष्ण हत्यारे जप्त केली। दीक्षित कुटुंबियांना अटक केली। आरोपी सागर पाटील हा फरार असून तो एपीआय कॉर्नर येथे पेट्रोल पंपावर काम करत होता। त्याचा शोध पुंडलिक नगर पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे। महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत जटवाडा रोड येथील विंचेस्टर शाळेचे अनधिकृत रस्त्याबाधित अतिक्रमण आणि जटवाडा रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली।
जटवाळा रोड येथील सारा वैभव समोरील सीबीएसई विंचेस्टर इंग्रजी शाळेच्या संस्था चालकांनी 70x10 व 10x15 या आकाराच्या जागेत रस्त्यावर सिमेंटचे पोलवर लोखंडी जाळी लावून रस्त्यावर अतिक्रमण केले होते। या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे। सदर अतिक्रमण बाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती। त्या अनुषंगाने त्यांना महानगरपालिका मार्फत नोटीस दिली होती। सदर नोटीसचा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने सदर अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने आज सकाळी 10:30 वाजता निष्कासित करण्यात आले व परिसर स्वच्छ करण्यात आला। यानंतर याच रस्त्यावर एकूण 20 अनधिकृत रस्त्यावर बांधण्यात आलेले शेड व 12 रस्त्यावर निर्माण केलेल्या मटन चिकनची दुकाने यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली। सदर दुकाने विना परवाना होती। त्याशिवाय या लोकांनी रस्त्यावर 10x15, 10x10 असे शेड मारून समोर कोंबडी, बकरी आदी जनावरे बांधण्यासाठी पिंजरा करून रस्ता अडवला होता। तसेच दर्शनी भागात मांस मटण विक्री करत असल्याने सामान्य नागरिकांना याचा त्रास जाणवत होता। याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। याशिवाय याच व्यापाऱ्यांनी हर्सुल जेल ते जटवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी टपऱ्या टाकून येथेही इतर व्यवसाय सुरू केले होते, जे की पूर्णपणे रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन अपघात होत होते। जेसीबीच्या सहाय्याने हे सर्व शेड काढण्यात आले। जेल रोडवर लावण्यात आलेल्या नाश्त्याच्या 2 गाड्या जप्त करून 5 लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। यानंतर याच पथकाने जीएसटी कार्यालयालगत असलेल्या फळ विक्रेत्याविरुद्ध कारवाई करून त्यांचे किरकोळ स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले। आजची सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे यांच्या उपस्थितीत पदनिर्देशित अधिकारी अशोक गिरी, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, प्राणी संग्रहालयाचे डॉक्टर शाहिद व त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सामाजिक कार्यकर्ता पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने शहरातील काही उद्योजक महिलांच्या वतीने दिवाळीच्या काळात 1000 कष्टकरी महिलांना साड्या, फराळ, साहित्य वाटप यावर्षी देखील केले जात आहे। मागील 3 वर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील उद्योजक महिलांच्या वतीने दिवाळीच्या काळात गोरगरीब कष्टकरी गरजू महिलांना साड्या, फराळ, मिठाई, साबण, तेल असे साहित्य वाटप केले जाणार आहे। शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीचा फराळ, साड्या आणि साहित्य वाटप करण्यात येणार आहे। यावर्षी 1000 महिलांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे। प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम मागील 3 वर्षापासून राबविण्यात येत आहे। या कार्यासाठी शहरात फराळ, लाडू बनवून फूड पॅकेट्स आणि साड्या पॅकिंगचे काम मागील 15 दिवसापासून सुरू आहे। या कार्यासाठी वेलांगी राधिका, साधना साडी, जाजूस कलेक्शन, सागर साडी, फॅन्सी साडीज आदी शोरूम आणि व्यावसायिकांनी सढळ हाताने मदत केली। तर या उपक्रमाबाबत पद्मा तापडिया, किरण भट्टर, पुष्पा लड्डा यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली। घरामध्ये जे जेंट्स आहेत किंवा आजी आजोबा आहे त्यांना आपण सगळ्या नवीन वस्तू घेतो, पण जी खरी गृहिणी आहे तिचा शेवटी विचार केलाही जातो किंवा ती म्हणते मला काय करायचं आहे, मुलांना आणलं, आईला आणलं, ठीक आहे। तर आम्ही असा विचार केला आहे की आमच्या ज्या श्रमिक बहिणी आहेत, भगिनी आहेत, ज्या जसे की झाडू काढणारे आहेत रोडवर, भाजी विकणारे आहेत, दिवे विकणारे आहेत, अशा उपटन विकणारे आहेत, अशा ज्या कष्ट करतात त्यांना कोण पाहायचं, म्हणून मग आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून असा विचार केला की त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू। आणि त्या दृष्टीने आम्ही ज्या मैत्रिणी काहीतरी सहकार्य करू शकतात अशा 10-20 मैत्रिणी आणि काही साडी दुकानदार यांना मी कॉन्टॅक्ट केला। ह्या 3 वर्षापासून राबवत आहोत हा प्रकल्प आणि याच्यामध्ये वाढच होत आहे। तर मग त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर आम्ही त्यांना म्हटलं की फक्त तुम्ही साडी द्या, पुढचं आम्ही करतो म्हणून। मग साडी, ब्लाऊज, त्याच्यासोबत तेलाची बाटली, साबण आणि त्याच्यासोबत स्वीट लाडू बनवले आणि थोडंसं नमकीन, असं एकंदरीत एक किट बनवली आहे। ती तयार करून जे वस्तू स्वरूपात देऊ इच्छितात त्यांनी वस्तू स्वरूपात द्यायचं किंवा रोख स्वरूपात देत असेल त्यांनी रोख स्वरूपात द्यावं। आणि दिवाळीच्या 4 दिवस आधी आम्ही त्या भगिनींसोबत हे दिवाळी साजरा करणार आहोत। माझ्या सासूबाई सौ पद्मा तापडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प चालू केला आहे। बाकी आमच्या सर्व मैत्रिणीमध्ये मागच्या 1 महिन्यापासून आम्ही सगळ्यांना सांगितले, कोणी साड्यांच्या स्वरूपात, कोणी आर्थिक स्वरूपात सगळ्यांनी मदत केली आहे आणि हा खूप भव्य प्रकल्प आणि असा आम्ही चालू केला आहे।
नियोजन आम्ही 1 महिन्यापासून सगळ्यांना सांगितलं आहे, सगळ्यांनी साड्या दिल्या, आम्ही त्या साड्या कलेक्ट केल्या, मग त्यानंतर त्याची सगळी व्यवस्थित तपासणी करून त्यांना पॅकिंग केले. ज्या साड्या स्वच्छ धुण्यासाठी होत्या त्या तसं सगळ्या व्यवस्थित पॅकिंग करून पुन्हा नवीन त्याला स्वरूप दिलं आहे आणि आता ते आम्ही सगळ्यांमध्ये वाटणार आहोत. 15 दिवस लागले आम्हाला. 15 दिवस तर पूर्ण साड्या पॅकिंग करण्यासाठीच लागल्या आणि त्याच्यानंतर 1000 लाडूचे बॉक्सेस आणि 1000 नमकीनचे पॅकेट्स हे मात्र 2 ते 3 दिवसामध्ये तयार झालं पूर्णपणे. आम्ही याचं वाटप जे आहे ते दिवाळीच्या आधी 4 दिवस सकाळी तिथे जाऊन आम्ही त्याचं वाटप करणार आहोत. जिथे त्या भाजी विकायला बसतात, जसं सांगितल्याप्रमाणे भाजी विकायला बसतात किंवा दिवे विकायला बसतात किंवा झाडू विकायला बसतात, पणत्या विकायला बसतात, त्या महिलांना आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष त्याचं वाटप करणार आहोत. सकाळची वेळ असणार आहे ह्याच्यासाठी आणि दिवाळीचे 4 दिवस आधी आम्ही ह्याचं वाटप करणार आहोत. बागेश्वर धाम यांच्या दर्शनाच्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे गंठण चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून MIDC सिडको पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम बाबाच्या दर्शनासाठी चिकलठाणा विमानतळाजवळ गेलेल्या महिलेचे 1.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर महिला 5 नोव्हेंबर रोजी धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर धाम यांच्या दर्शनासाठी गेली असता तिच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे करीत आहेत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना समान काम समान वेतनासह अन्य मागण्यांसाठी राज्यस्तरीय संप पुकारलाय. त्यांच्या मागण्यांबाबत ADN सोबत बोलताना आंदोलनकर्त्यांनी अधिक माहिती दिली. गेल्या 10 वर्षापासून आम्ही NVHM अंतर्गत काम करत आहोत. कॉर्पोरेशनमध्ये आम्ही अनेक सेवा देत असतो. त्या सेवा देत असताना आम्ही कोविडमध्ये पण भरपूर काम केलेलं आहे. आम्ही कोविडमध्ये एवढं काम करून सुद्धा शासनाने आमचा विचार केला नाही, त्याबद्दल शासनाचा खेद वाटत आहे. कोविडमध्ये 2-3 वर्ष आम्ही अहोरात्र काम केलेलं आहे. फक्त दिवाळीची एकच सुट्टी आम्हाला मिळालेली आहे. एकही सुट्टी नसताना आणि एवढंही म्हणजे कमी पगार असताना आम्ही एवढं काम केलेलं असताना शासनाने आमचा विचार केला नाही, ही खेदजन्य बाब आहे. त्यानंतर शासनाने आता आमचा विचार केला जावा. समान वेतन समान काम हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. त्यातच प्रत्येकाचं समायोजन झालंच पाहिजे. माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहे की ज्या कामगारांना कंत्राटी कामगारांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांना शासन सेवेत समायोजन करून घ्यावे, तरीही शासन आमच्या ह्या मागण्या पूर्ण करत नाही. समान काम समान वेतन द्यावे ही पण मागणी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि आदेश पण दिलेले आहे, पण तरी शासन ह्या गोष्टीचा विचार करत नाही. त्यामुळे आम्हाला कामबंद आंदोलन करण्याचे आम्ही सर्वांनी ठरवलेले आहे. कामबंद आंदोलन केले यामुळे गरीब जनतेचा किंवा सर्वसाधारण जनतेला कोणताही किंवा कोणतेही त्यांचे नुकसान होऊ नये हे आमचा उद्देश नाही आहे. अभियानाअंतर्गत आज दिनांक 7/11/2023 पासून आम्ही कामबंद आंदोलन संप पुकारलेला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आज आम्ही 15 वर्षापासून इथं सेवा देत आहोत. सरकार आम्हाला प्रत्येक वेळेस गाजर दाखवते, चॉकलेट दाखवते. ह्या सरकारचा जाहीर निषेध असो. आम्हाला आमच्या मागण्या अशा आहेत की सरसकट समायोजन झालं पाहिजे आणि समान काम समान वेतन हा मुद्दा लागू झाला पाहिजे. संभाजीनगर इथून आज कामबंद आंदोलन केलेलं आहे. तर आजपासून आम्ही इतक्या दिवस कोविडमध्ये 10 वर्ष सेवा केली तरी आम्हाला परमनंट केलं नाही. समान काम समान वेतन अजूनही मिळालेलं नाही. परमनंट जे कर्मचारी आहे त्यांना आज 80,000 रुपये पेमेंट आहे आणि आम्ही 20,000वर काम करत आहोत.
तरी आम्हाला समान काम समान वेतन देण्यात यावे आणि हा जो GR आहे की 10 वर्षांनी सर्वांना परमनंट करून GR झालेला आहे सँक्शन, तरी आम्हाला त्यानुसार अजून सरकारने तो GR पूर्ण करून दिलेला नाही, तरी आम्हाला समान काम समान वेतन देण्यात यावे. समायोजन हे सर्व आमचा हक्क आहे आणि आम्हाला तो मिळालाच पाहिजे, समायोजन झालंच पाहिजे. सदर संपाच्या अनुषंगाने मनपा आरोग्य विभागाच्या वतीने पर्यायी व्यवस्था केल्याने रुग्णसेवेवर परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नाही, उपोषणाला बसलेले नाही, तर त्यांचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन आहे असं निवेदन आहे. ते उपोषणाला वगैरे बसलेले नाही, तर त्यांनी काम बंद आंदोलनाचं जे निवेदन आहे ते काल दिलेलं आहे आणि आजपासून ते काम बंद आंदोलनावर गेलेले आहेत. तर याच्यामध्ये जे आहे साधारणतः 271 आमचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून सर्व NUHM जे आहेत, तर त्यांच्या ज्या आहेत मागण्या त्या राष्ट्रीय स्तरावरच्या त्यांच्या मागण्या आहेत. महानगरपालिकेकडं मागण्या आहेत आणि आपल्या महानगरपालिकेचे बसलेत असा विषय नाही. हा राज्यव्यापी त्यांचा संप आहे आणि शासनाकडनं सुद्धा या बाबतीत पॉझिटिव्ह धोरण घेण्यात आलेलं आहे. त्यांच्या सर्व मागण्याविषयी विचार करण्यात आलेला आहे म्हणून आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे आणि मी माझ्याकडनं सुद्धा सर्व हे जे काही आज काम बंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत आमचे अधिकारी कर्मचारी यांनासुद्धा ॲड्रेस केलेला आहे की तुम्ही काम बंद आंदोलन करू नये. रुग्णांची कुठेही गैरसोय होईल अशा पद्धतीचं आपण हे करू नये. तुमच्या ज्या काही निदर्शने किंवा मागण्या आहेत तर त्या तुम्ही मागा, पण तुम्ही ते काम बंद आंदोलन पुकारू नका. अशा पद्धतीने मी सुद्धा त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. इन्स्पाईट ऑफ दॅट ते आज गेलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही सकाळपासून इथले जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे, दुसरा आयुर्वेदिक कॉलेज आहे छत्रपती शाहू महाराज, होमिओपॅथिक कॉलेज आहे DKMM, त्याच्यानंतर इकडचे जे शिवाजीनगरचे जे नर्सिंग स्कूल आहे, या सर्वांशी स्वतः मी बोलून त्यांच्याकडनं जे कंप्लीटेड डिग्री कंप्लीटेड आणि इंटर्न्स जे काही आहेत किंवा रेसिडेंट आहेत हे आम्हाला देण्यात यावे म्हणून आम्ही बोललेलो आहे. त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यापैकी आम्हाला 2-3 ठिकाणचं रिप्लायसुद्धा आलेलं आहे. मोर दॅन 30 ते 35 डॉक्टर आम्हाला मिळत आहेत. 50च्या जवळजवळ आम्हाला नर्सिंग स्टाफ मिळत आहे. तरी आम्ही उद्यापासून यांची सर्व ड्युटीज आमच्या आरोग्य केंद्रावर लावून आरोग्य व्यवस्थेवर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही याची पूर्ण आम्ही काळजी घेत आहोत. 7 नोव्हेंबर हा दिन विद्यार्थी दिन म्हणून राज्य सरकारने जाहीर केला असून त्यानिमित्ताने आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जुबली पार्क येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सर्वांनी विद्यार्थी दिवस साजरा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, विद्यार्थी दिनाचा जय हो, विद्यार्थी दिनाचा जय हो. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय दिवस म्हणून 7 नोव्हेंबर हा दिवस मोठ्या उत्साहात बहुजन विकास समितीच्या वतीने आम्ही इथे भडकलगेट येथे साजरा करत आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की 7 नोव्हेंबर हा दिवस सर्व संस्था व सर्व शाळांमध्ये या सर्व संस्थांनी साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ज्यांनी आज हा दिवस साजरा केला नाही तर त्यांना नक्कीच आमच्या समितीच्या वतीने जाब विचारण्यात येईल. हा दिवस याचा शासकीय शासनमान्य GR असून आपण आपल्या संस्थेमध्ये हा दिवस साजरा करावा अशी विनंती अनेक संस्थांना केली होती. त्याचप्रमाणे अनेक संस्थांनी हा दिवस आजच्या रोजी साजरा केलेला आहे. परंतु काही मनुवादी विचारसरणीच्या संस्थांनी या दिवसाला साजरा केलेला नाही. अनेक विद्यार्थ्यांचे अनेक संघटनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन आले व त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे की अनेक संघटनांनी निवेदन देऊनही अनेक संस्थांनी हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून त्या संस्थेमध्ये साजरा केलेला नाही. दरवर्षी हा शालेय दिवस साजरा झाला पाहिजे, कारण मनुवादी आणि जातीवादी जे सरकार आहे महाराष्ट्र राज्यामधलं यांनी आता पाठीमागं 62,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय खऱ्या अर्थाने SC ST आणि OBCसाठी फार घातक निर्णय आहे.
जर त्यांनी असे निर्णय घेऊन जर शाळा बंदच केल्या तर आपल्याला शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी दिवसमधून साजरा करताच येणार नाही, कारण विद्यार्थीच नसतील तर मग हा दिवस आपण साजरा कसा करायचा. 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला. तो दिवस शासनाने विद्यार्थी दिवस साजरा करण्यासाठी अध्यादेश काढले. 27 ऑक्टोबर 2017 रोजी अध्यादेश काढलेत. पण बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं म्हणून संविधान निर्माण बाबासाहेबांनी केलं आणि तो दिवस शासनाने परिपत्रक काढलं. सर्व शाळा असतील, कॉलेज असतील, शासकीय निमशासकीय, त्या ठिकाणी तो दिवस विद्यार्थी दिवस हा साजरा सगळेजण करतच आहोत. पण कर्तव्य म्हणून महाराष्ट्रातील जी जनता आहे ती कर्तव्य म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं ऋण फेडण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी विद्यार्थी दिवसाची जबाबदारी घेऊन बाबासाहेबांनी जे कार्य केलं आहे ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हाच उद्देश शासनाचा आहे. आणि बाबासाहेबांचं जीवनचर्य तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना पहिलीपासून PG म्हणजे KG to PGपर्यंत जो हा कार्यक्रम विद्यार्थी दिवस आपण साजरा करत आहोत त्याचं महत्त्व सांगणं गरजेचं आहे. याच्यावर निबंध स्पर्धा झाल्या पाहिजे, व्याख्यानं झाली पाहिजे, बाबासाहेबांच्या जीवनपटावर चर्चा झाली पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाडा पाटबंधारे विभाग समोर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले. जायकवाडी धरणामध्ये जलसाठा कमी असल्याने वरच्या धरणातून त्वरित पाणी सोडावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. राजेश भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मराठवाडा पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग आहे. मराठवाड्यामध्ये अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जायकवाडी धरणामध्ये जलसाठा कमी असल्याने वरच्या धरणातून त्वरित पाणी सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी. मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त हा मराठवाडा झालेला आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं 6वं टाइम ज्यामध्ये मराठवाड्यात सुद्धा दुष्काळ आहे. पण या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हामध्ये कार्यालयासमोर आंदोलन सध्या सुरू आहे. हक्काचं पाणी सोडण्यात यावे याच मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. आपले आंदोलनकर्ते आपल्यासोबत आहे. काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी आंदोलन करताय, घोषणाबाजी सध्या करताय? या ठिकाणी यावर्षी मराठवाड्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे कुठल्या धरणामध्ये, नदीला, विहिरीला कुठेही पाणी नाही. पिकं तर शेतकऱ्याचे 100% वाया गेले. दुष्काळ शासनाने जाहीर करावा असं आम्ही तर मागणी करतोच आहे. परंतु आता एवढी परिस्थिती बिकट झाली ग्रामीण भागामध्ये आणि शहरात सुद्धा तीच आहे की शहरात सुद्धा 8-9 दिवसाला एकदा पाणी येतं, म्हणजे पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. ग्रामीण भागामध्ये आज रोजी टँकर सुरू झालेत. जनावराला प्यायला पाणी नाही, चारा नाही आणि त्याच्यातल्या त्यात फक्त आमचा हा मराठवाडा, काही मोठे जिल्हे ह्या पैठणच्या धरणावर अवलंबून आहेत. परंतु त्या धरणात सुद्धा अत्यंत कमी पाणी साठा आहे आणि म्हणून आमची मागणी, आम्ही हे जे आज आंदोलन या ठिकाणी करतोय, तर आज आम्ही इथं कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यासाठी आलोय की पैठणच्या धरणामध्ये ताबडतोबीने वरच्या धरणातले पाणी सोडले पाहिजेत आणि 16 TMC पाणी हे पैठणच्या धरणात ते सोडलंच पाहिजे कायद्यानुसार आणि ते सोडल्यानंतरच या ठिकाणी या मराठवाड्याची तहान भागेल, शहराची तहान भागेल अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. तसंच जे काही धरणात थोडं पाणी आहे याच्यातनं MIDC उद्योगाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी जातं. उद्योग चाललेच पाहिजेत, परंतु त्याच्यात सुद्धा आता शासनाने थोडी काटकसर केली पाहिजे आणि माणसाला पिण्याचं पाणी, जनावरांना पिण्याचं पाणी कसं मिळेल याच्यासाठी पाणी साठवून ठेवून त्या पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे. म्हणून आमच्या या ठिकाणी आज पुढचे बरेच दिवस जायचे आहेत आणि त्याच्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी याच्यात काही पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी आहे, काही नेते आहेत, कारण ते त्यांच्या भागासाठी सुकलाम सुजलाम राहावं, शेतीला पाणी वापरतात, त्यांची शेती कुठे हिरवी राहिली पाहिजे, वाळू नये याच्यासाठी त्यांना पाणी लागतं. परंतु आमचा घसा कोरडा पडला आहे, आम्हाला प्यायला पाणी नाही आहे, आमची वनवन होते ग्रामीण भागात, शहरामध्ये आणि त्याच्यासाठी आम्ही शासनाला हे सांगण्यासाठी आलो आहे की त्या पैठणच्या धरणात पाणी साठा, वरतून पाणी सोडा आणि ते साठवून ते आम्हाला थोड्या पद्धतीने या ठिकाणी मराठवाड्याला पाणी पुरलं पाहिजे. याच्यासाठी आमचं आज आंदोलन आहे. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. मराठा मुलांना नाहक गोवण्याचा कट, त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हॉटेल फोडलं असा जरांगे पाटील यांचा भुजबळांवर गंभीर आरोप. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुंडलिक नगर हद्दीत तरुणाचा खून, एकाच परिवारातील 3 जण अटकेत. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.